झी 24 तास एक पाऊल पुढे। एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेच्या धाडसी वीरांचा पुण्यात सत्कार करण्यात आला। झी 24 तास माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात एव्हरेस्ट वीरांनी त्यांचा अनुभव सांगितला। मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी दिलखुलास गप्पा मारल्या। एव्हरेस्ट सर करणारी ही गिरीप्रेमी संस्थेची धाडसी टीम। त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यासाठी झेप संस्थेनं हा सोहळा आयोजित केला। त्याला झी 24 तासनं माध्यम प्रायोजक म्हणून साथ दिली। ARDAचे अनिल दातार यांनी मोहीम प्रमुख उत्तम झिरपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला। सर्वसामान्यांमुळे पर्वती सहगत चढणारे आम्ही राजगड सिंहगड चढला की ऊर अभिमानाने भरून येतो। मग एव्हरेस्ट चढणाऱ्यांबद्दल काय वाटत असेल तुम्ही विचार करा। या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी उत्तम झिरपेंशी गप्पा मारताना त्यांचा अनुभव आणि मोहिमेच्या आखणीची माहिती घेतली। तुमच्या नियोजनामधल्या 10 गोष्टी होत्या की 1 2 3 4 या गोष्टीची पूर्वतयारी आम्हाला नियोजनबद्ध करावी लागली। बरोबर आहे। असंख्य पातळीवर आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये प्लॅनिंग झालं। आर्थिक तर होतच, म्हणजे पैसे उभे राहिले तरच हे सगळं घडणार होतं। पण पैसे उभे नाही राहिले म्हणून काय ते प्लॅनिंग थांबवता येत नव्हतं। ते सगळं चालूच होतं सायमल्टेनियसली 2 वर्ष। त्याच्यामध्ये ह्या अख्ख्या टीमची निवड, त्यांची शारीरिक तयारी, मानसिक फिटनेससाठी तयारी, त्या एक्सपिडिशनमध्ये नेमकं फूड काय खायला जाईल, जे खाणं खायचं आहे ते कशा पद्धतीचं असावं, कुठून ते मिळवलं पाहिजे याची तयारी, याचं प्लॅनिंग, त्या ठिकाणी मेडिसिनचं प्लॅनिंग काय पाहिजे, इक्विपमेंट कुठून आणायचं, या एव्हरेस्टमध्ये लागणारा ऑक्सिजन कसा आणायचा, त्यावेळेचा हवामानाचा अभ्यास, रूटचा अभ्यास, इतके विविध विषय होते। एव्हरेस्ट वीरांच्या सत्काराला पुणेकरांनीही चांगला प्रतिसाद दिला। या सत्कारामुळे एव्हरेस्ट वीरही भारावून गेले। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।